जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो बघा, आता राज्यभरात घरकुल योजना राबवली जात आहे, देशभरात सुद्धा घरकुल योजना आहे। या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजना यामार्फत लोकांना 2,10,000 रुपये या घरकुलासाठी मिळतात। तर तुम्हाला जर घरकुलासाठी जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा, 2,10,000 रुपये मिळतात। शिवाय रॉयल्टी फ्री 5 ब्रास वाळू सुद्धा मोफत मिळते ज्यांना घरकुल मंजूर झाले त्यांना, आणि त्याचे वाळूचे वाटप सुद्धा सुरू झालेले आहे। त्यामुळे तुम्ही जर वाळूचे वाटप कुठे चौकशी करायची जाऊन तुम्ही तहसीलदार किंवा जे काय घरकुला संदर्भातले जे काय अधिकारी आहेत तुम्ही त्याचे संपर्क साधता, शिवाय ग्रामसेवक यांच्याशी जाऊन संपर्क तुम्ही साधू शकताय। घरकुलासाठी आम्हाला जे काय 5 ब्रासाची वाळू आहे ती कुठं मिळेल, कशी मिळेल याची तुम्ही चौकशी करू शकताय। काही जिल्ह्यामध्ये आता ही 5 ब्रासची मोफत वाळू दिली जाते, ती वाळूचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे। तर बघा, आता सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये सुद्धा आमदारांनी तेथील जे काही लाभार्थी आहेत, घरकुल लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांना आता वाळू वाटप कार्यक्रम सुरू केलेला आहे। शासनाच्या निर्णयानुसार तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी 5 ब्रासची मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आता हाती घेण्यात आलेला आहे। त्यानुसार तालुक्यातील 5,219 घरकुलांना मोफत वाळू मिळणार आहे। त्याचा प्रारंभ इंदोली तालुका कराड येथे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाल्याची माहिती आता प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता शासनाने घरकुलाला 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। त्याअंतर्गत तालुक्यातील जे काय लाभार्थी आहेत घरकुलाचे त्या सर्वांना आता 5 ब्रास वाळू मिळणार आहे घरकुल बांधण्यासाठी। सध्याच्या परिस्थितीत घरकुलांच्या लाभार्थींना वाळू डेपोवरून वाळूचा पुरवठा करण्यात येणार आहे। त्याचा प्रारंभसुद्धा आमदार घोरपडे यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेला आहे। म्हणजे तुमच्या तालुक्यातील, तुमच्या गावातील, तुमच्या शहरातील, जिल्ह्यातील जे काय तुमचे जो विधानसभेतील आमदार असतील त्यांनी प्रत्येक आमदार आता या संदर्भातली स्वतः लक्ष घालून जे काय आपल्या भागातील परिसरातील जे काय लाभार्थी असतील, घरकुल लाभार्थी, त्यांना स्वतः जातीने लक्ष घालून त्यांना वाळू कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहेत। तर तुमच्या भागातील कोण आमदार असतील तर त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता तुम्ही, आणि घरकुलासाठी वाळू मोफत कधी देणार, कधी सुरू होणार या संदर्भातली त्यांच्याशी विचारपूस करू शकताय। काही आमदारांनी या संदर्भातली कार्यवाही सुरू केलेली आहे। वरूनच मंत्र्यांनी असे आदेश दिलेले आहेत की प्रत्येक आमदारांनी त्यांच्या भागातील सर्व जनतेसाठी ज्या काय सरकारच्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे। तशा पद्धतीने आता आमदार कामाला लागलेले आहेत। वाळू पुरवणं, वाळू देणं किंवा घरकुला संदर्भातली पुढची कार्यवाही करणं, शेतकरी संदर्भातल्या जे काही योजना असतील त्या जनतेपर्यंत पोहोचवणं, जनतेला सर्व काही मदत करणे, अडचण आली तर त्यांना त्या अडचणी सोडवणे। शिवाय आता जे काय शेती संदर्भातल्या नवीन योजना आल्यात, नवीन निर्णय घेतलेले आहेत, ते निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल यासाठी जातीने लक्ष घालून आमदारांनी स्वतः याकडे लक्ष घालायचं आहे, अशी सुद्धा सूचना मंत्र्यांनी दिलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जर अर्ज केला नसेल घरकुलासाठी तर घरकुलासाठी अर्ज करा, तर तुम्ही त्यासाठी लगेच जाऊन वाळू घ्या।